सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 6 ओवी संख्या 1 ते 50। मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, कृष्ण जो 5व्या अध्यायात दाखवलेला योगरूप अभिप्राय अर्जुनाला सांगतील तो ऐका। श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मज्ञानाचे पाळणे म्हणजे आजपर्यंतच्या अज्ञानरूपी उपासानंतर ज्ञानामृताची मेजवानी केले त्या समयी आम्ही सहजगत्या पाहुणे म्हणून प्राप्त झालो। आमचे दैव किती थोर आहे हे कळत नाही। ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्यास लागावे व पाण्याचा घोट घेऊन त्याची रुची पाहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे समजावे, तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे। कारण मिळण्याचा संभव नसताना ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे। तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही तुला ही गोष्ट विचारित नाही। या बोलण्याने त्या संजयला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने यावेळी घेरले आहे असे कळून आले। हे लक्षात येऊन संजय मनात हसला व आपल्याशीच म्हणाला, हा म्हातारा मोहाने अगदीच बिघडून गेला आहे। एरवी या वेळेला प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे, पण ते तसे कसे होईल? पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार? जन्मांधाला उजाडेल कसे त्याचप्रमाणे ही गोष्ट धृतराष्ट्राला उघड सांगितली तर तो मनात रोष ठेवील, म्हणून संजय उघड बोलण्यास भिवू लागला। पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे खुश झाला। त्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो संजय धृतराष्ट्रास आदराने सांगता होईल ते संजयाचे बोलणे हाच गीतेच्या 6व्या अध्यायाचा प्रसंग आहे व तो जाणण्यास चांगली बुद्धी पाहिजे। ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रातून अमृताची निवड झाली त्याप्रमाणे हा 6वा अध्याय गीतेचे सार आहे। हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे, अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाचा ऐश्वर्याचे खुले केलेले कोठारच होय, जो मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे, ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्यात गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहेत। असा हा 6वा अध्याय असून त्यावर तो अलंकाराने सजवून सांगितला जाईल, म्हणून लक्ष देऊन नक्की ऐकावा। माझे हे प्रतिपादन मराठी आहे खरं, पण अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल अशा तऱ्हेची रसभरीत शब्दरचना मी करीन। ज्या माझ्या अक्षरांच्या अर्वारपणाचे मानाने पाहिले असता सुस्वरांचे निरनिराळे प्रकार कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचे बल नाहीसे करील तर ऐका। रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमध्ये परस्परात भांडण लागेल। सहज विचार करून पाहिले तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे, परंतु जिवा म्हणेल हा शब्द माझा रस विषय आहे। नाकाला असे वाटेल की या शब्दाच्या योगाने मला सुवास मिळावा, तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुवास होईल। या बोलण्याच्या मर्यादेची पद्धत आश्चर्यकारक आहे। ही पाहिली असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल व ते म्हणतील, हे आम्हाला रूपविषयाचे कोठारच उघडले आहे। संपूर्ण पद जेथे पूर्ण होईल तेथे त्याच्या भेटीकरता अंतकरण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास बाहूही पुढे सरसावतील। याप्रमाणे इंद्रिय आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दाला लगट करतील, पण तो शब्द सर्वांचे सारखे समाधान करेल। ज्याप्रमाणे सूर्य एकटाच सर्व जगाला जागे करतो, त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे असे समजावे। याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्याला यात चिंतामणीसारखे गुण दिसून येतील। हे राहू द्या, असे शब्द हीच कोणी चांगली ताटे व त्यात मोक्षरूप पक्वान्ने वाढले आहेत, अशी ही ग्रंथरचनारूपी मेजवानी मी निष्काम संतांना केली आहे। आता नित्यनवा आत्मप्रकाश हीच कोणी ठाण दिवी करून जो इंद्रियांना न कळता उपभोग घेतो त्यालाच कैवल्य रूप पक्वान्नांचा लाभ होतो। या मेजवानी करता श्रोत्यांना श्रवणेंद्रियांचा पंगिस्तपणा टाकावयास पाहिजे। ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगावयाची आहे। वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत अर्थरूपी ब्रह्म आहे त्याच्याशी तद्रूप व्हावे, नंतर सुखामध्येच सुखाने रंगून जावे। याप्रमाणे चित्ताला जर सूक्ष्मपणा येईल तर माझ्या निरूपणाचा उपयोग होईल, नाहीतर मुक्या बहिऱ्याच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल। परंतु ते आता सर्वच राहू दे। श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण या विषयात सहजच कामनाशून्य अंतःकरणाचे लोकच अधिकारी आहेत, ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने
आत्मज्ञानावरून संसार व स्वर्ग हा उतारा उतरून टाकला आहे त्या लोकांवाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजत नाहीत। ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हे प्रतिपादन समजणार नाही आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोरांचे आवडते खाद्य आहे त्याप्रमाणे ज्ञानवानांना हा ग्रंथ भोगण्याचा विषय आहे आणि अज्ञानांना तर हा ग्रंथ अगदी अनोळखीचे ठिकाण आहे। म्हणून पहा, याविषयी फार बोलण्याचे कारण नाही, परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो। ते संतांनी क्षमा करणे उचित आहे। आता श्रीकृष्णांनी जे सांगितले ते सांगतो। ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठीण आहे म्हणून शब्दांनी ते क्वचितच सांगता येईल। तरी पण माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन व सांगेन। जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल तर जे दृष्टीला दिसत नाही ते डोळ्यांशिवाय पाहता येते। दैववशात जर परीस हाताला येईल तर किमयाच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल। त्याप्रमाणे जर सद्गुरूरूपी कृपा प्राप्त होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्यावरती कृपा अलोट आहे, त्या सद्गुरू कृपेच्या योगाने मी व्याख्यान करीन व म्हणून माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना घेता येईल असे मी करीन। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मफलाचा आश्रय न करता जो कर्तव्य असे कर्म करतो तोच खरा संन्यासी व तोच योगी आहे। केवळ निरग्नी अथवा क्रियारहित मनुष्य संन्यासी अथवा योगी नव्हे। ऐका, कीर्ती, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे 6 उच्च प्रतीचे गुण ज्याचे ठिकाणी असतात म्हणून ज्यास भगवंत म्हणतात व जो सर्व संग परित्याग केलेल्यांचा सोबती आहे तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना आता तू पूर्ण लक्ष दे। अर्जुना ऐक, या जगात निष्काम कर्मयोगी आणि सांख्ययोगी हे दोन्ही एकच आहेत। यांना कदाचित तू वेगळे मानशील पण तसे मानू नकोस, कारण सहज विचार करून पाहिले तर हे दोन्ही एकच आहेत। नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा टाकून दिला तर योग तोच संन्यास होय। तत्वतः पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोहोत अंतर राहत नाही। ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावाने एकाच पुरुषाला हाक मारतात किंवा 2 रस्त्यांनी एकच मुक्काम गाठतात किंवा स्वभावतः पाणी जितके तितके एकच, परंतु ते वेगवेगळ्या घागरीतून भरावे म्हणजे ते जसे वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे योग व संन्यास यांचा वेगवेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे। अर्जुना ऐक, जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही तोच ह्या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय। ज्याप्रमाणे पृथ्वी ही अहंकारा वाचून सहजच वृक्षादिकांना जन्म देते आणि त्यांना येणाऱ्या बीजाची फलाची अपेक्षा करत नाही, तसे कुलक्रमातील वहिवाटीप्रमाणे वर्णाश्रम धर्मातील आचारांना अनुसरून जे कर्म ज्या वेळेला करणे प्राप्त आहे ते त्याप्रमाणे यथास्थित करतो, परंतु त्यासंबंधी आपल्या ठिकाणी कर्तृत्व बुद्धी घेत नाही आणि बुद्धीनेही फलापर्यंत जात नाही, फलांची इच्छा करत नाही, असा जो असेल तोच संन्यासी होय। अर्जुना ऐक, तोच खात्रीने योगीराज आहे असे समज। याशिवाय नित्य नैमित्तिक कर्म करणे प्राप्त झाले तर त्या कर्माला तो म्हणतो, हे कर्म बंधन करणारे आहे, हे मी टाकीन। पण हे कर्म टाकले की लागलीच तो दुसरे कर्म करण्याचे आरंभतोच। जसा एक लेप धुवून टाकून लागलीच दुसरा लावला त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो। डोक्यावर अगोदरच स्वभावतः गृहस्थाश्रमाचे ओझे आहेत ते टाकण्याकरता संन्यास घेतला तर त्याबरोबरच पुन्हा संन्यासाश्रमातील कर्मांचे ओझे तो डोक्यावर घेतो। तर मंडळी, दुसऱ्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।